चांदवड तालुक्यातील शिगवे मेसनखेडे विविध कार्यकारी सोसायटीचे सभापती शंकर सखाराम थोरात व उपसभापती श्रावण किसन पगारे यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने शिगवे मेसनखेडे सोसायटीच्या संस्थेच्या सभापती पदासाठी लक्ष्मण नारायण कलवर यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले आहे। त्या पत्राला सूचक म्हणून राजेंद्र वाळुबा ठोंबरे तर अनुमोदन साहेबराव परशुराम ठोंबरे तर उपसभापती पदासाठी सौ रंजनाबाई वाळू ठोंबरे यांनी नामनिर्देशन पत्रक सादर केले। तर त्यांना सूचक अंबादास पुंडलिक ठोंबरे अनुमोदक गंगाधर तात्याबा बेडकर यांनी दिले। दोन्ही पदासाठी एकच नामनिर्देशन पत्र आल्याने त्या दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली। या कामी निवडणूक अधिकारी किशोर भालेराव यांनी अध्यक्षीय अधिकारी म्हणून काम पाहिले तर त्यांना सहाय्यक सचिव भिला वडकर यांनी काम बघितले। सभापती उपसभापती यांचा चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव यांनी सत्कार केला तर शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख विकास बुजाडे यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी संचालक शंकर थोरात, श्रवण पगारे, अंबादास ठोंबरे, राजेंद्र ठोंबरे, साहेबराव ठोंबरे, विक्रम मार्कंड, किसन मार्कंड, गंगाधर बेडकर, संतोष पगार, सखाराम कडनोर, आसराबाई थोरात आदी संचालक तर मेसनखेडे खुर्द पोलीस पाटील अनिल ठोंबरे, अण्णा कडनोर, विकास बुजाडे, मेसनखेडे येथील सरपंच संतोष माळी, उपसरपंच नितीन पगारे, ग्रामपंचायत सदस्य बाळू ठोंबरे, शिवाजी ठोंबरे, श्रवण आजपळे, दत्तू पाटील मार्कंड, हरी आजपळे, दत्तू पाटील भुतनार, गंगाधर पाटील कारभारी कलवर, योगेश ठोंबरे, दौलत ठोंबरे आदींसह मेसनखेडे येथील ग्रामस्थ उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूज साठी देविदास जाधव, चांदवड।